कोपरगाव शहरातील सुभाषनगर परिसरातून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा 48,993 रुपये किमतीचा साठा कोपरगाव शहर पोलिसांनी जप्त केला असून एकास अटक करण्यात आली आहे। या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून या गुटखा विक्रेत्यांचा आका कोण अशी चर्चा कोपरगाव शहरात रंगू लागली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने, दीपक रोठे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। पोलिसांनी गोपनीय माहितीवरून अनवर गुलाब पठाण वय 34 वर्ष राहणार सुभाषनगर याच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला। त्या ठिकाणी विविध कंपन्यांचे प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा आढळून आला। याची किंमत जवळपास 49,000 रुपये आहेत। राज्यात या वस्तूंवर बंदी असतानाही आर्थिक फायद्यासाठी साठा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अनवर गुलाब पठाण याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्यात कायद्याने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू यावरती बंदी असताना देखील सर्रासपणे याची विक्री होत आहे। हे आजच्या पोलीस कारवाईतून सिद्ध झाले आहे। मात्र जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्या पथकाने कोपरगावात गुटख्याचे कंटेनर 15 दिवसांपूर्वी पकडले होते। या कारवाईत जवळपास 76 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। मोठ्या स्वरूपात कारवाई झाल्याने गुटखा विक्रेत्यांनी विक्रीला तात्पुरता ब्रेक दिला। मात्र पुन्हा गुटखा विक्री सुरू झाली। त्यामुळे या गुटखा विक्रेत्यांचा आका कोण, त्याचे नाव समोर येणार का? संबंधित युवकाने गुटखा आणला कुठून याचा तपास पोलीस करणार का? संबंधित गुटखा विक्रेता नाशिक जिल्ह्यातून कोपरगावात गुटखा पोहोच करतो अशी खात्रीलायक माहिती मायन्यूजच्या सूत्रांकडून मिळाली आहे। याची खात्री कोपरगाव शहर पोलीस करणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक सत्ताधारी आमदारांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला बंदीची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली। त्यावर पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन काय कारवाई करणार असा देखील सवाल उपस्थित होत आहे। छोटे मासे पकडत असताना मोठे मासे धरून थेट कंपन्या बंद होणार का, असा देखील सवाल सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होत आहे। प्रतिनिधी मोबिन खान, मायन्यूज, कोपरगाव।